नमस्कार. नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड बायफिट द्वारा राजेंद्र कदम. आज आपण उभे आहोत बारामती तालुक्यामध्ये काटेवाडी या ठिकाणी श्रीयुत गणपत चिमणाजी पिसे यांच्या 2 एकर ऊसाच्या प्लॉटवर आज आपण उभे आहोत. पिसे साहेबांनी ह्या ऊसावरती नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड बायफिटचं जैविक औषध स्टिमरीज बाय 95 NPK वापरलेलं आहे. त्याचा रिझल्ट त्यांना काय आला आणि ते औषध कशा प्रकारे वापरलं ते त्यांच्याच तोंडून ऐका. नमस्कार पिसे साहेब. नमस्कार. आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही हे सांगा की हे स्टिमरीज बाय 95 NPK जैविक औषध नेटसर्पचं ह्या ऊसावरती कशा प्रकारे घेतलं? आम्ही लहानपणापासून या ऊसाला जैविक चालू केलं. बर. साधारणतः 5-6 पानं ऊस आल्यापासून. बर. आल्यानंतर तुम्ही फवारणी केल्या? फवारण्या चालू केल्या. किती फवारणी केल्या? अशा फवारण्या आम्ही साधारण 3 फवारण्या केल्या. 3 फवारण्या स्टिमरीज आणि बाय 95च्या केल्या. आणि NPK कशा प्रकारे सोडलं? NPK पाण्यावरून सोडलं. पाण्यावरून किती वेळा सोडलं तुम्ही? पाण्यावरून 3 वेळा सोडलं. म्हणजे 3 वेळा फवारण्या केल्या आणि 3 वेळा NPK पाण्याद्वारे सोडलं. कंपनी म्हणते की बांधणीच्या अगोदर कमीत कमी 4 फवारण्या झाल्या पाहिजेत, परंतु तुम्ही 3च फवारण्या केल्या. मग अशा प्रकारे फवारण्या केल्या आणि पाण्यातून NPK सोडल्यानंतर तुम्हाला ह्या ऊसामध्ये काय फरक जाणवला साहेब? त्या ऊसामध्ये आम्हाला ऊसाची काळुकी, ऊस मोठा झाल्यानंतर त्याचे पेरे, बर, कांड्यांची लांबी हे आम्हाला ह्यातनं फरक जाणून आला. म्हणजे ऊसाच्या कांडीची लांबी, पेर आणि कांड्यांची संख्या ही तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळालेली आहे. आणि त्याचप्रमाणे मातीचा पोत बर हा पण सुधारल्यासारखा जाणवतोय. म्हणजे जमिनीचा पोतही सुधारतोय आणि मल्चिंग चांगल्या प्रकारे होत आहे. बरोबर आहे. आज जर बघितलं तुमची ही जी जमीन आहे एकदम मल्चिंग चांगल्या प्रकारे असं आज रासायनिक खताने जमीन कडक येत चाललेली, परंतु तुमचं हे औषधाने मल्चिंग चांगल्या प्रकारे झालेलं हे सिद्ध होत आहे. बर. तुम्ही साहेब प्रत्येक वर्षी रासायनिक किती वापरायचा? आम्ही साधारणतः 20 ते 25 वापरायचो. 20 ते 25 पिशव्या तुमच्या व्हायच्या. मग यावर्षी तुम्ही रासायनिक किती वापरलंय पिशे साहेब? 60% कमी केलंय यंदा. तरी म्हणजे किती वापरलं मग? 12 ते 13 पिशव्या वापरल्या. बर बर. म्हणजे तुमचं 50% किमान रासायनिक कमी झालेलं आहे ह्या वर्षी. मग रासायनिक कमी करून आणि नेटसर्पची जैविक औषधं वापरून तुम्ही अशा प्रकारचा रिझल्ट काढलेला आहे. मग तुम्ही याच्या अगोदर कुठल्या कुठल्या पिकावर घेतलेला आहे? डाळिंब, द्राक्षीवर घेतलेलं आहे. डाळिंब आणि द्राक्षावर तुम्ही चांगले रिझल्ट काढलेले आहे. साधारण 2-3 वर्ष झालं वापरतोय. बर 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 बर. मग तुम्हाला द्राक्षालाही चांगला रिझल्ट आहे? द्राक्षाला बी चांगला रिझल्ट आहे आणि डाळिंबालाही चांगला. डाळिंब साधारणतः 750 ग्रॅम डाळिंब गेलं होतं तुमचं. म्हणजे चांगलं यील्ड मिळालं आहे तुम्हाला डाळिंबाचंही. बर. मग साहेब तुम्ही अशा प्रकारे रिझल्ट हा काढलेला आहे. तुमची अपेक्षा टनेजची काय आहे? गेल्या वर्षी तुम्ही टनेज किती काढलं होतं साधारणपणे? आमचं सरासरी इथून पाठीमागचं टनेज 80-85 होतं. 80-85. यावर्षी तुम्हाला काय वाटतं किती टनेज निघेल? ह्या वर्षी आमचं टनेज आता एक प्लॉट आमचा सध्या ऑलरेडी गेलेला आहे. बर. त्यात 105 ॲव्हरेज मिळालं आहे. 105 ॲव्हरेज मिळाले. त्याच्यामध्ये तुम्ही हे औषध वापरलं होतं? हो, त्यात पण वापरलेलं. बर. आणि हा चालू आहे. बर. त्यात पण 100च्या पुढेच जाणार ही खात्री आहे. बघूया आपण. जर ऊसाच्या कांड्या मोजायच्या झालं तर हा जो ऊस आहे बघा, आता पेरही तुम्हाला मिळालेला आहे चांगल्या प्रकारे, जाडी आहे. आता बघूया ह्या ऊसाच्या कांड्या किती. हे धरा. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 आणि सरासरी 46 कांड्यावरती हा ऊस आहे. शेवटची कांडी 46 आहे. बघा हा ऊस कमीत कमी 50% रासायनिक कमी करून पिसे साहेबांनी अशा प्रकारे जवळजवळ 45-46 कांड्यावरती हा ऊस आणलेला आहे. म्हणजे त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचा रिझल्ट इथं मिळालेला आहे. आज जर बघितलं तर शेतकरी 25 पोतेच्या खाली येत नाही, तरीसुद्धा त्यांना ती 32 ते 35 कांड्याच्या वरती त्यांचे ऊस जात नाहीत. परंतु हा ऊस 45-46 कांड्यावर पिसे साहेबांनी आज आणलेला आहे. एक उदाहरण आहे इथं. नेटसर्पच्या जैविक औषधांची ही कमाल आहे, खासियत आहे की जमिनीचा पोतही सुधारतोय, जमिनीचं मल्चिंग चांगल्या प्रकारे होते आणि उत्पादनामध्ये अशा प्रकारे वाढ होताना आपल्याला दिसते आहे. पिसे साहेब तुम्ही काय सांगाल शेतकरी बांधवांना हे औषधाबद्दल? त्या शेतकरी बांधवांनी औषध जरूर वापरलं पाहिजे. त्या औषधामुळं जमिनीचा पोत आणि महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नात चांगल्या प्रमाणे वाढ होते. म्हणजे बर बर बर. म्हणजे तुमचा खर्चही कमी होतोय आणि उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते. ऊसाची शूटिंग घ्या साहेब, पाठीमाग घ्या थोडंसं.
हा बघा आज 45-46 कांड्यावरती हा ऊस आहे. म्हणजे आज खर्च कमी करून अशा प्रकारे प्रत्येक शेतकरी असं उत्पादन काढू शकतात. तर ह्या रिझल्टवरती तुम्ही समाधानी आहात सर? भरपूर समाधान आहे. ठीक आहे पिशे साहेब, तुम्ही या कंपनीचं औषध वापरलं आणि कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.